एखादा फायदेशीर रिटेल व्यवसाय कसा सुरू करायचा, चला याचीच एक पक्की ब्लूप्रिंट पाहूया. या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. जसा एखादा किल्ला मजबूत पायावर उभा राहतो तसंच काहीसं. तर सगळ्यात आधी पाया पक्का करूया. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जागा आणि ग्राहक. जागा निवडणं खूप महत्त्वाचं आहे. वर्दळीचं ठिकाण आहे का, पार्किंग आहे, इथूनच सुरुवात होते. आणि त्या ठिकाणी कोण राहतं, म्हणजे नेमके ग्राहक कोण, त्यांचं बजेट आणि गरजा काय आहेत. पाया पक्का झाला की मग येतो पैशांचा विषय, म्हणजेच गुंतवणुकीचं नियोजन. सुरुवातीची गुंतवणूक मुख्यत्वे 3 गोष्टींमध्ये विभागली जाते: जागेचं भाडं, इंटिरियर आणि दुकानातला माल. आणि एक खूप महत्त्वाचा मुद्दा, कमीत कमी 3 महिन्यांचं खेळतं भांडवल बाजूला असायलाच हवं. हा पैशांचा आधार खूप गरजेचा आहे. यामुळे काय होतं की सुरुवातीच्या काळात व्यवसायाला श्वास घेता येतो. आता वळूया दुकानाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे नक्की काय विकायचं. सुरुवातीला जास्त माल भरू नका. फक्त लवकर विकल्या जाणाऱ्या आणि सीझनल वस्तूंवर लक्ष ठेवा. दुकानाचं नियोजन तर झालं, पण ग्राहक कसे येणार, त्यासाठी लागतं मार्केटिंग. सुरुवात एका जबरदस्त ओपनिंग ऑफरने करा, जसं की एकावर एक फ्री किंवा पहिल्या खरेदीवर मोठी सवलत. ग्राहकांपर्यंत ऑफर्स पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअप ब्रॉडकास्टचा प्रभावीपणे वापर करता येतो. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक पेज तयार करा, कारण आजकालचे ग्राहक तिथेच असतात. आणि हो, स्थानिक प्रमोशन विसरू नका. बॅनर आणि पॅम्पलेट्स आजही खूप कामी येतात. मार्केटिंग ग्राहकांना दुकानात आणतं, पण चांगली सेवा त्यांना पुन्हा यायला लावते. हे सूत्र एकदम सोपं आहे, पण खूप प्रभावी आहे. स्मितहास्य आणि चांगली सेवा, बस. चला तर मग या सगळ्या गोष्टी एकत्र करून यशाचं अंतिम सूत्र काय आहे ते पाहूया. हेच आहे यशस्वी रिटेल व्यवसायाचं सोपं सूत्र: योग्य जागा, योग्य माल आणि उत्तम सेवा. आता ही ब्लूप्रिंट तर तयार आहे, मग विचार करा यातला कोणता भाग आधी तयार करणार.